इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करत असताना एक 5-6 वर्षापूर्वी जर का तुम्ही विचार करत असाल किंवा 10 वर्षापूर्वी जर का विचार करत असाल तर इम्पोर्ट एक्सपोर्टच्या संदर्भातलं ज्ञान किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टच्या संदर्भातली विविध प्रकारची जी माहिती आहे ती माहिती मिळण्यासाठी फार फार त्रास व्हायचा. लायसन्सिंग ऍक्टिव्हिटीसाठी डीजीएफटी कडे जावं लागायचं, कस्टम क्लिअरन्ससाठी कस्टमकडे जावं लागायचं, परत इन्सेंटिव्ह क्लेम करण्यासाठी डीजीएफटी कडे जावं लागायचं. हार्ड कॉपी सबमिट करा, पेपर वर्क तयार करा, ऍप्लिकेशन हाताने लिहा किंवा कॉम्प्युटराइज करा आणि मग तो डीजीएफटीच्या ऑफिसमध्ये जाऊन लोड करा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्क्रुटिनी घेणार, परत त्याच्यावरती उत्तर द्या. या सगळ्या प्रोसेसमधनं गेल्या 5 वर्षापासून सुटका झालेली आहे. सगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटींचं डिजिटलायझेशन झालेलं आहे डीजीएफटी मध्ये आणि तुमच्या वस्तूंच्या याच्यामध्ये सुद्धा. तर या सगळ्या गोष्टींचा फायदा जर का आता घेतला तुम्ही तर नो डाऊट की तुमचं स्वतःचं इम्पोर्टच्या आणि एक्सपोर्टच्या ऍक्टिव्हिटी चालू आहे. हा कोर्स आम्ही परत परत इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट असं दोन्ही म्हणतो. याचं कारण असं आहे की सगळ्यांनी एक्सपोर्ट करायला लागल्यानंतर त्या लोकांना सुद्धा काही ना काही रॉ मटेरियल इम्पोर्टेड असेल, काही ना काही गोष्टी इम्पोर्ट करायच्या असतील तर आपल्यापैकी कोणी त्या वस्तू इम्पोर्ट करून इथल्या मॅन्युफॅक्चररला सप्लाय करा जो त्याच्यातनं काही नवीन वस्तू बनवून एक्सपोर्ट करणार आहे, तर त्यालाही ती वस्तू स्वस्त मिळू शकते. तर या सगळ्या उद्देशाने आम्ही एक 15 दिवसाचा एक अशा पद्धतीनं सिलेबस तयार केलेला आहे की ज्या सिलेबस मधनं 15 दिवसामध्ये तुम्ही एक 80% आसपास तुमचं स्वतःचं इम्पोर्ट आणि एक्सपोर्टची ऍक्टिव्हिटी चालू करण्याच्या स्टेजला येऊ शकता. वरच्या 20% जे आहे ते मी परत परत सांगतो की 20% जे काम आहे किंवा 20% ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला प्रॅक्टिकली करायच्या आहेत. तर या उद्देशाने हा जो कोर्स तयार केलेला आहे, या कोर्समध्ये आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची फॉरेन ट्रेड पॉलिसी काय असते, फॉरेन ट्रेड पॉलिसीमध्ये तुम्हाला लायसन्सेस कुठले घ्यावे लागतात, कुठला आयटम तुम्ही एक्सपोर्ट करू शकता, कुठला इम्पोर्ट करू शकता, कुठला करू शकत नाही, अशा काही ठराविक गोष्टी असतात की ज्या बँड आयटम आहेत. उदाहरणार्थ जिवंत प्राणी किंवा अम्युनेशन्स किंवा राष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून असणारे जे आयटम आहेत ते आपण सर्वसामान्य इम्पोर्टर आणि एक्सपोर्टरचे माणसं त्या वस्तू इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करू शकत नाही. त्याला म्हणतात बँड आयटम किंवा निगेटिव्ह लिस्ट, टोटली बँड. त्याच्यानंतर 2% आसपासले आयटम असतात ते कॅनलाइज आयटम असतात. कॅनलाइज आयटम म्हणजे पेट्रोल, मटेरियल, आयरन वगैरे मेटल्स, ते मेटल्स वगैरे जे पार्ट असतात ते फक्त गव्हर्नमेंटच्या कंपनीज करू शकतात म्हणून त्यांना कॅनलाइज असं म्हणतात. आणि उरलेले 95% आयटम जे आहेत ते पूर्णतः ओपन फ्रीली इम्पोर्ट आणि एक्सपोर्टेबल होऊ शकतात. तर 95% लिस्ट कुठे मिळणार आहे, 2% लिस्ट कुठे मिळणार आहे, 1% लिस्ट कुठे मिळणार आहे. तर या दृष्टिकोनातनं फॉरेन ट्रेड पॉलिसी जी बनवली जाते ती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज कडनं, ते होणार आहे हे पण त्या नोटिफिकेशन्स वरून कळत होतं. कोरोना यायच्या आधी पूर्ण प्रकारचे फेस मास्क, पीपीई किट वगैरे वगैरे जे काय आयटम होते ते सगळे फ्रीली एक्सपोर्टेबल होते. पण फ्रीली एक्सपोर्टेबल असल्यामुळे त्या गोष्टी कोरोना आल्याबरोबर गव्हर्नमेंटने एका रात्रीतनं या वस्तू बंद करून टाकल्या. याला एक्सपोर्टला परमिशन देणं बंद केलं किंवा एक्सपोर्ट अलाउड बंद केलं. तर या पद्धतीचं नोटिफिकेशन आल्यानंतर जे रेग्युलर इम्पोर्ट एक्सपोर्ट करणारे होते किंवा पीपीई किट मॅन्युफॅक्चरिंग करून एक्सपोर्ट करणारे लोक होते त्यांनी काय करायचं. तर अशा पद्धतीला ज्या तुम्हाला डीजीएफटीची वेबसाईट बघणं गरजेचं असतं, त्याच्यानंतर आलेल्या नोटिफिकेशनचं वाचन करणं आणि त्याच्यातल्या अंडरलाइनिंगचा अभ्यास करणं हे पण खूप गरजेचं असतं. तर यानुसार तुम्ही पूर्ण फॉरेन ट्रेड पॉलिसी तुम्हाला या इम्पोर्ट कोर्समध्ये वेबिनारमध्ये आम्ही एक्सप्लेन करतो. दॅट टू ती एक्सप्लेन करत असताना आम्ही फिजिकली डीजीएफटीचे वेबसाईट्स ओपन करून तुम्हाला दाखवत असतो की कुठे काय असतं काय नसतं ते. त्यामुळे इतर कुठल्याही प्रकारचे ट्रान्सपरंट किंवा लपवाछपवीचा प्रकार नाही की तुम्ही नंतर आमच्याकडे आम्ही बघून सांगतो वगैरे वगैरे. जे आहे ते त्या 15 दिवसाच्या कोर्समध्येच आम्ही एक्सप्लेन करतो आणि बेसिक वेबसाईटच ओपन करून दाखवल्यानंतर मग तिथे काही प्रश्न दुसरा येत नाही. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट तुम्ही इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे इम्पोर्ट एक्सपोर्टचे इन्सेंटिव्ह देते. ते काय असतात, ते कसे मिळवायचे, हा पण प्रकार असतो. तर इन्सेंटिव्ह मिळणारे इम्पोर्टचे इन्सेंटिव्ह 2 प्रकारचे आहेत, एक्सपोर्टचे इन्सेंटिव्ह 4-5 प्रकारचे आहेत.
इम्पोर्ट केलं म्हणून इम्पोर्टचा इन्सेंटिव्ह घेतला तर एक्सपोर्टचं मिळणार नाही, एक्सपोर्टचं घेतला तरी इम्पोर्टचं मिळणार नाही, असं काहीही बंधन नसतं किंवा अशी काही आडकाठी पण नसते. तर या सगळ्या प्रकारातनं कसं जायचंय याच्याबद्दलच्या त्या स्कीमच्या पाठीमागचा गव्हर्नमेंटचा उद्देश, त्याच्यानंतर त्या स्कीम मधले अगदी छोटे छोटे पॉइंट जे असतात की जे खरोखर कळायला अवघड असतात. आता इथे आमच्याकडे माझे मित्र आहेत, त्यांनी कास्टिंग्स नावाचा जो प्रकार असतो त्या कास्टिंग्स त्यांनी एक्सपोर्ट केले आणि त्यांनी एक्सपोर्ट केल्याने युकेला एक्सपोर्ट केले होते आणि ते एक्सपोर्ट करत असताना त्यांनी इंडियन रुपीज मध्येच त्याची किंमत ठेवली होती. ही हॅज नॉट कन्व्हर्टेड दॅट अमाऊंट इन टू द फॉरेन करन्सी. तर फॉरेन करन्सीच्या ऐवजी इंडियन रुपीज मध्येच त्यांनी एक्सपोर्ट केलं. वर्षाला एक 4-5 कोटी रुपयाचे एक्सपोर्ट ते करतात. तर त्या 4-5 कोटी रुपयाच्या एक्सपोर्टवरती त्यांना मिळणारा 3%, 5% जो इन्सेंटिव्ह होता, तो इन्सेंटिव्ह त्यांना कोणीतरी सांगितले की तुम्हाला हा इन्सेंटिव्ह मिळणार नाही. का? तुम्ही एक्सपोर्ट केलेलं आहे, मान्य आहे, तुमचं कन्साइनमेंट फिजिकली गेल्यात ते पण मान्य आहे, पण तुम्ही इंडियन रुपीज मध्ये बिलिंग केलेलं आहे. तुम्ही युकेच्या करन्सीमध्ये म्हणजे पाऊंड स्टर्लिंग मध्ये तुम्ही बिलिंग न केल्यामुळे तुम्ही बाहेरच्या देशातनं फॉरेन करन्सी भारतात आणली नाही, तर तुम्हाला हे इन्सेंटिव्ह मिळणार नाही. ते परत माझ्याकडे आले, मला म्हणे अरे असं असं झालेलं, काय करायचं? तर म्हटलं नाही, युकेतल्या पार्टीने जेव्हा तुमच्या नावाने तेवढे रुपये तुम्हाला पाठवले त्यावेळेला त्यांनी त्याच्या बँकेमध्ये पाऊंड जमा केले होते आणि त्या पाऊंडाचं इंडियन रुपीज मध्ये कन्व्हर्शन करून तुम्हाला इथे इंडियन रुपीज मिळाले. तुम्हाला डायरेक्ट रुपीज भारताचे करन्सी जी आहे ती बाहेरचा कुठलाही देश छापू शकत नाही किंवा दुसऱ्या देशाची करन्सी भारत सरकार छापू शकत नाही. तर जेव्हा वोस्ट्रो अकाउंट मधनं त्याचे पैसे आणल्याचं आम्ही सर्टिफिकेट तयार करून घेतलं बँकेकडनं, तेव्हा त्या पार्टीला त्याच्या पूर्णतः गेल्या 4 वर्षाचा 16-17 पासून त्यांनी एक्सपोर्ट केलं त्या सगळ्या एक्सपोर्टच्या शिपमेंटचा इन्सेंटिव्ह त्यांना 5% प्रमाणे मी आणून दिला. तर हा अशा पद्धतीचं पण अडचणी येऊ शकतात. तर त्या अडचणी येऊ नये म्हणून काय असतं, पैसे येतात म्हणजे कसे येतात ते पण आम्ही सांगत असतो की पैसे येतात म्हणजे काय होतं, कुठे वोस्ट्रो अकाउंट असतं, कुठे नोस्ट्रो अकाउंट असतं. तर व्हॉट इज वोस्ट्रो अकाउंट, व्हॉट इज नोस्ट्रो अकाउंट हे पण आम्ही एक्सप्लेन करतो. कुठलाही देश स्वतःची करन्सी छापल्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या देशाची करन्सी छापू शकत नाही. आपल्या बँकांचं, आपल्या देशातल्या आपल्या बँकांचं एक तर त्यांच्या देशामध्ये काही ब्रँचेस असतील किंवा त्या देशातल्या त्या बँकांबरोबरचं आपल्या बँकांबरोबरचं एकमेकांबरोबरचं अकाउंट असतं, त्याला डेबिट क्रेडिट अकाउंटचं असतं. फक्त अकाउंटिंग एंट्री तिथे होतात. तर तिथे डॉलरमध्ये आपल्या अकाउंटला पैसे जमा असतात किंवा डॉलर करन्सीमध्ये तिथे पैसे जमा असतात. आपली बँक इथनं त्या देशातल्या त्या बँकेला इन्स्ट्रक्शन देते की आमच्या या डॉलर करन्सी अकाउंट मधनं या पार्टीला इतके डॉलर देऊन टाका. त्याच्या इक्वलंट इंडियन रुपीजची अमाऊंट आमच्याकडे जमा झालेली आहे, तर आम्हाला तिथे डेबिट टाका, समोरच्या पार्टीला क्रेडिट द्या. सिमिलरली त्या देशाचं त्या बँकेचं आपल्या बँकेकडे जे अकाउंट असतं त्याला नोस्ट्रो अकाउंट म्हणतात. तर त्या नोस्ट्रो अकाउंट मध्ये एक एंट्री होते फक्त क्रेडिटची. त्यांच्या अकाउंटला आपण क्रेडिट करतो, $5,000 क्रेडिट केले आणि ती बँक त्या देशातल्या त्यांच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये अकाउंटिंग डेबिट एंट्री टाकते की कुलकर्णींनी पाठवले किंवा कुलकर्णींच्या बँकेने पाठवलेली अशी $5,000 अमाऊंट दुसऱ्या देशातल्या या माणसाला दिली, ते डेबिट टाकले जातं. तर हे अशा प्रकारचे जे ट्रान्झॅक्शन्स असतात ते ट्रान्झॅक्शन्स म्हणजे कसे असतात याच्या गोष्टींबद्दलची आम्ही इन्फॉर्मेशन देतो. त्याच्या व्यतिरिक्त बँका कमिशन घेतात, बँका कन्व्हर्शन चार्जेस घेतात, ते कसे असतात, कसे कन्वर्ट होतात इंडियन रुपीज मध्ये पैसे किंवा इंडियन रुपीज मधले पैसे फॉरेन करन्सीमध्ये, इम्पोर्टच्या वेळेला तुम्हाला फॉरेन करन्सी पाठवायची असते, तर ती करन्सी कशी काय तयार केली जाते किंवा त्याच्या अकाउंटिंग एंट्रीज कशा केल्या जातात हे पण आम्ही सांगतो. तर या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपोर्टचे इन्सेंटिव्ह असतात, वेगवेगळ्या प्रकारचे इम्पोर्टचे इन्सेंटिव्ह असतात. ते घेण्याने तुमच्या फिनिश प्रोडक्टच्या कॉस्टमध्ये काय काय फरक पडतो ते पण आम्ही एक्सप्लेन करतो. एक्सपोर्ट करत असताना आता नेटमुळे किंवा सोशल वर्किंग ऍक्टिव्हिटीजमुळे जग खूप जवळ झालेलं आहे. रातोरात सगळी इन्फॉर्मेशन इकडची तिकडे होऊ शकते. कोटेशन्स आदला बदली म्हणजे कोटेशन आदान प्रदान केलं जाऊ शकतं आणि त्याच्यानुसार तुमचं डिसिजन्स पण फायनल होतात, परचेसची ऑर्डर फायनल होते किंवा एक्सपोर्टची ऑर्डर फायनल होते.